लोकशाही संविधान जिवंत राहिली तरच माहिती अधिकार राहील. शाहीन शेख. श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2024 व्याख्यानमालेतील चौथे पुष्प ज्येष्ठ पत्रकार व माहिती अधिकार करते शाहीन शेख मिरज यांनी लोकशाही बळकटीसाठी माहिती अधिकाराचा वापर या विषयावर गुंफले त्याप्रसंगी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, कायद्याचा वापर चांगल्यासाठी करा, नाहीतर एखाद्याची जिरवा म्हणून नको. रुग्ण हक्क, साठे बाजार, रेशन, पेन्शन खासगी व सरकारी आस्थापनाला लागू आहे. 30 दिवसात माहिती प्राप्त करू शकतात. 30 दिवस अपीलात जाण्यासाठी कालावधी असतो. दारिद्र्य रेषेखालील लोकांना फी नाही, इतरांना 10 रुपये फी आहे. यापेक्षा तुमच्या विचारांचा सौंदर्यशास्त्र, नीतिमूल्य, तुमच्या आचरण, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ व पायात भिंगरी हे फक्त म्हणण्यासाठी नव्हतं, तर त्या काळामध्ये आमच्या महात्मा बसवांनी हा आदर्श दाखवून दिला. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना मोफत माहिती मिळते, त्यांना 1 रुपये द्यायची गरज नाही. आणि आता जर वापरला तर तुमच्यावर शासनाचा महसूल बुडवला बोला म्हणून कायदा झाला म्हणून कागदपत्रे, परंतु माहिती अधिकार सामूहिकपणे वापरली पाहिजे. चांगले पाणी मिळण्यासाठी 100% माहिती अधिकारांचा अर्ज सामुदायिकपणे दाखल करा. लोकशाही बळकटीकरणासाठी माहिती अधिकाराचा वापर करा. शिरोळमध्ये प्रदूषण होत असेल, एखाद्या कामासाठी मंजूर निधी किती झाला, मागणी किती केली, मंजूर किती झाला आणि खर्च किती झाला. रस्त्याचे मोजमाप करत असताना सुद्धा माहिती अधिकार काय म्हणतो. चांगल्या दर्जाचा रस्ता झालाय का, तपासणीचे यंत्र आणि मंत्र माहिती अधिकारात दिले आहेत. नमुने तपासण्याचे अधिकार माहिती अधिकार दिलेले आहेत. 26 नोव्हेंबर 2018च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही कागदपत्रांवर काही लिहू नका. माहितीच्या अधिकाराचा अर्ज देऊ नका, परंतु दर सोमवारी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत हवी ती माहिती पाहू शकता. हा 26 नोव्हेंबर 2018च्या शासन निर्णयानुसार निर्णय झालेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव होते. यावेळी सचिन भुशिंगे, सचिन माळी, विजय अर्गे, गजानन संगपाळ, शक्तिजीत गुरव, डॉक्टर दगडू माने, धनजित चुडमुंगे, प्रसन्नजित दीक्षित, दीपक कामत, योगेश पांडव, अमर माळी, अशोक कांबळे, दिलीप शिरढोणे यांच्यासह शरण शरणी उपस्थित होते.